ही मागणी लावून धरली होती की रुपाली चाकणकर यांचा महिला आयोगाचा आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला जावा। मात्र रात्री उशिरा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला आहे। माझ्यासोबत रुपाली पाटील ठोंबरे आहेत। ताई, तुम्ही सातत्याने मागणी करत होता की रुपाली चाकणकर यांचं दोन्ही पदाचा राजीनामा घेतला जावा, अखेर राजीनामा दिलाय की घेतला गेलाय? राजीनामा त्यांचा माननीय सुनेत्रा वहिनींनी घेतलेला आहे। भोंदूबाबा लैंगिक महिला अत्याचारासंदर्भातल्या अनेक तपास चालू असताना धक्कादायक सगळे खुलासे झालेले आहेत। त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर राजीनामा घेतलाय म्हणते, म्हणजे हकालपट्टी झाली की राजीनामा यांनी स्वतःहून दिलाय? हा राजीनामा सुनेत्रा वहिनींनी महाराष्ट्रातील अजितदादांच्या लाडक्या बहिणींच्या प्रत्येक निवेदन, तक्रार, ईमेलवरनं ज्या आल्या त्या सगळ्या तक्रारीची माहिती घेऊन खात्री करून हा राजीनामा माननीय सुनेत्रा वहिनींनी घेतलेला आहे। लक्षात घ्या, राज्य महिला आयोगाचा जो राजीनामा झाला तो सरकारचं नाव बदनाम होत होतं। संविधानिक पदावर असून सुद्धा भोंदूबाबाच्या बाबतीत त्याची तक्रार होऊन सुद्धा पोलिसांवर आणलेला दबाव, त्याची तक्रार होऊन सुद्धा व्हिडिओ डिलीट करायला लावणे, त्याची तक्रार होऊन ज्यांनी केलं म्हणजे ज्यांनी हा समोर भांडाफोड केला त्याला मारायला लावलं, म्हणजे अनेक या पदावर बसून बेकायदेशीर कृत्य त्यांनी केलेले। आणि याच्या आधी सुद्धा वैष्णवी हगवणे असेल, संपदा मुंडे असेल, वैष्णवी बिसे असेल, या सगळ्या दोन्ही पदांचा राजीनामा झालाय। मात्र तुम्ही याच्यावर समाधानी आहात? हे बघा, त्यांचं केलेलं कृत्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित नव्हतं। त्यांच्या त्या कृत्याची तोशीस लागू नये याच्यासाठी ते राजीनामे नैतिकतेच्या जोरावर व्हायला पाहिजेच होते, ते झाले। आता महाराष्ट्रातल्या माता भगिनींचं जे शोषण करण्यात आलेलं आहे, अत्याचार करण्यात आलेले आहे, त्याचा तपास सखोल व्हावा, कुणाच्याही दबावाला बळी पडू नये म्हणून नाशिक CP कर्णिक साहेब SITच्या तेजस्विनी मॅडम यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेलं आहे। आणि कायद्याने त्याच्यामध्ये आरोपी होतात, त्या होतात, CA होतो, ट्रस्टवरचे इतर लोक होतात आणि त्यांच्या सगळ्यांवर सहआरोपी म्हणून त्यांना तात्काळ अटक करावी आणि अजून किती धागेदोरे मुळापर्यंत गेलेले आहेत हे त्या तपासामध्ये तुम्हाला बाहेर दिसेल। काल तुम्ही नाशिकमध्ये अनेक अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे, त्यांना हे सांगितलंय का की सहआरोपी करून रुपाली चाकणकर यांना अटक करा, आणि त्यांच्याकडून काय उत्तर आलंय? मी लेखी निवेदन दिलेलं आहे। याच्यावर उत्तर काय दिलं गेलं? त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा तपास चालू आहे, त्यांचे पुरावे चालू आहेत, त्याच्यामध्ये ती निश्चित तशी हे झाल्यावर ती कारवाई करणार। आणि मी त्यांना हेही सांगितले, जर तुम्ही कोणाच्या दबावाला बळी पडून किंवा त्याच्यामधनं यांना जर तुम्ही अलिप्त ठेवलं तर मेहरबान कोर्टाकडे आम्हाला याचिका दाखल करावी लागेल, कारण का जे काही समोर पुराव्यानिशी आलेलं आहे कायद्यानुसार त्या आरोपी होतात। जे सगळ्या व्हिडिओ आहेत, खरं तर पोलिसांकडून माहिती दिली जाते की व्हिडिओची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहेत, अनेक गुन्हे देखील या भोंदूबाबावर आता दाखल होत आहेत। खरं तर तुमच्याकडे आणखी काही याबाबत माहिती आहे का? एक लक्षात घ्या की भोंदूबाबाच्या बाबतीत जे काही पुरावे आहेत ते पोलिसांनी कलेक्ट केलेले आहेत। हा महिलांच्या अत्याचाराचा गंभीर आणि संवेदनशील जो प्रश्न आहे, खूप अत्यंत संवेदनशीलपणाने हँडल करावा लागतोय पोलिसांना। येणारी तक्रार करणारी जी महिला आहे तिचं नाव, तिची ओळख सांगायची नाही आणि सातत्याने सोशल मीडियावर खूप घाण व्हिडिओ व्हायरल होत आहेत। त्याच्यामुळे याचा तपास निश्चित योग्य आणि कॉन्फिडेन्शियली करत आहोत असं आम्हाला सांगितलं। आम्हाला त्यांचा तपास काय चाललाय खरंच ऐकायचं नाहीये, म्हणजे त्यांनी आम्हाला सांगावं, परंतु तो तपास तेवढाच कॉन्फिडेन्शियली आणि तेवढाच या खराताकडनं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत। त्याचप्रमाणे म्हणून तर आम्ही जे काही माननीय संदीप कर्णिक साहेब आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही जो काही पोलिसांचा जो ऑपरेशन होतं ते त्यांनी सक्सेस करून त्याच्या घरात जाऊन तुम्ही जी मागणी करताय की त्यांना सहआरोपी करून अटक करा, त्यांची अद्याप चौकशी पोलिसांनी किंवा SITने अद्याप चौकशी केलेली नाहीये, त्यांचा सहभाग आहे असं ठामपणे सांगताय तुम्ही, तर SIT चौकशी का करत नाहीये? घेईल ना, ज्याच्यात त्यांचा सहभाग आहे ते सगळे पुरावे गोळा करणार ना पोलीस। आज किती 7-8 दिवस झालेत, म्हणजे SITकडे तपास जाऊन 7-8 दिवस झालेले आहेत, त्यामुळे 100% होणार आणि त्या तपास व्हावा म्हणूनच लेखी निवेदन दिलेलं आहे।
कोणी व्हिडिओ आणले, कोणाकडे गेले, मग कुठे सेटलमेंट झाली, का नाही तक्रार झाली. वर्षाआधी तक्रार झाली असती तर अनेक महिला अत्याचारापासून वाचल्या असत्या. वर्षा तुम्ही म्हणताय की वर्षापूर्वी जर तक्रार झाली असती, पण सेटलमेंट हा शब्द तुम्ही वापरला, नेमकी काय सेटलमेंट यामध्ये झाली होती? याच्यामध्ये या बंधूबाबाचा पडदा वर्षापूर्वी जर फास्ट झाला असता तर तो होऊ नये म्हणून स्वतः चाकणकरांनी काही सेटलमेंट केलेले आहेत. त्याचाही तपास करावा. त्याही तपासाच्या सगळे SITच्या चाकणकरांनी कोणासोबत सेटलमेंट केलेत, काय माहिती तुमच्याकडे? माझ्याकडे जी काही माहिती आहे मी ती पोलिसांना दिलेली आहे. त्याच्यामध्ये तृप्ती देसाई स्वतः येऊन म्हणाल्या, जेव्हा हा बंधूबाबाचा प्रकार समोर आला तेव्हा ज्याच्यामध्ये मी बोलले, अनेक सामाजिक कार्यकर्त्या बोलल्या, सुषमाताई अंधारे बोलल्या, संगीताताई तिवारी बोलल्या, अंजली दमानिया बोलल्या. हे सगळं झाल्यानंतर तृप्ती देसाई येतात आणि म्हणतात की माझ्याकडे वर्षापूर्वी 2 महिन्यापूर्वी हे पेनड्राईव्ह आले होते आणि हे झालं होतं. म्हणजे तृप्ती देसाईंनी तडजोड केली असं तुमचा आरोप आहे? सेटलमेंट SIT मध्ये त्यांना तपास करायला तुमचा आरोप आहे का? माझा आरोप असण्यापेक्षा जे घडले ते जगाच्या समोर आलं पाहिजे. त्याचा त्यांचे सगळ्यांचे कॉल डिटेल चेक केले पाहिजे. जो पेनड्राईव्ह घेऊन आले होते तीही लोक त्यांच्या पोलिसांच्या ताब्यात आहेत, त्यांच्याकडे चौकशी झाली पाहिजे. का FIR या प्रकरणात तृप्ती देसाईंची बी चौकशी झाली पाहिजे नाही? का FIR होऊ शकली नाही? या बंधूबाबाच्या प्रकरणात ज्यांनी ज्यांनी कळत न कळत कायदेशीर पद्धती याच्यामध्ये आहेत, त्यांच्या गुन्ह्यामध्ये आहेत, त्या सगळ्यांना अटक होणार. तृप्ती देसाईंच्या चौकशीची देखील या माध्यमातून तुम्ही मागणी करताय? SIT मध्ये मी लेखी निवेदन दिलेले की का FIR होऊ शकली नाही, का तुम्ही ते थांबवलं, कुणामुळे थांबवलं, याच्यासाठी याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. बरं, मी तृप्ती देसाईंचं नाव घेतलं नाही, तृप्ती देसाई समोर येऊन बोलल्यात. जर तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही सेटलमेंट जो शब्द वापरला आता बोलताना, तो कोणासाठी नेमकी वापरलाय? की ज्यांनी सेटलमेंट केली त्यांच्यासाठी वापरला आणि येणाऱ्या काळात ते नाव तुम्हाला त्या गुन्ह्यामध्ये दिसेल. कोणाचं नाव नक्की महाराष्ट्राला कळू देत? नेमकी महाराष्ट्राला कळू दे, पोलीस कळतील ना, ऑथोराईज आहे ना. तुम्ही आणि मी मीडियावर बोलून पोलीस कळू दे. पोलिसांच्या तपासातनं ते नाव येणार आहे. त्यांची ऍटलिस्ट समजा नसल सेटलमेंट झाली असं आपण असं धरू, तपास तर होऊ द्या. का नाही झाली? या सगळ्या बोलण्यात तुमचा रोग जो आहे तो रुपाली चाकणकरांच्या पाठोपाठ तृप्ती देसाईंकडे दिसून येतो. रुपाली चाकणकरनी सेटलमेंट केलेली आहे. कोणासोबत सेटलमेंट झाली? ज्यांनी FIR दाबली त्यांच्या सोबत झाली. नेमकी FIR दाबली, तपास पोलीस करणार. मी तेच तुम्हाला सांगतेय. मी असं म्हणलं तुम्ही सेटलमेंट केलेले असू शकते, पण त्याचे जर काला काही धागेदोरे मिळाले तर तुमच्यावरही कारवाई ती होणार आहे की का तुम्ही बातमी दाबली, का तुम्ही FIR होऊन दिली नाही. मी उदाहरण देते तुम्हाला. म्हणजे 1 वर्षापूर्वी सेटलमेंट या प्रकरणात झाली, 1 वर्षापूर्वीच हा गुन्हा दाखल होणार होता, मात्र तो दाबला गेला असा तुमचा आरोप आहे. तो कुणी दाबला? तर रुपाली चाकणकरनी दाबला. आता तो कोणासोबत दाबला ते SITनी चौकशी करावी म्हणून आम्ही पत्र दिलेलं आहे. पण तुमच्याकडे जर काही माहिती असेल, पुरावे असतील तर तुम्ही SITला का देत? दिले ना. काय नेमके पुरावे? ते तपास करेल ना. मी ते पुरावे तुम्हाला का सांगू? तुम्ही निर्णय घेणार आहात का? मी जे मला मिळालेले सगळे पुरावे आणि लेखी निवेदन SITला दिलेले आहेत, त्यांनी त्या अनुषंगाने तपास करावा आणि त्यातील सत्य जगासमोर आणावं आणि त्याच्यामध्ये येईल ते. मला खात्री आहे. असं समजू की नाही ते जे म्हणतात की नाही आम्ही सेटलमेंट नाही केली, हे नाही. का नाही वर्षापूर्वी FIR झाली? का FIR दाबण्यात आली? का बंधूबाबाला सुरक्षित करण्यात आलं? तुमच्या ह्या गोष्टीमुळे ज्या पदावर तुम्हाला महिलांच्या सुरक्षिततेसाठी बसवलेलं आहे तिथे किती महिला बळी पडल्या. आरोप प्रत्यारोप मला कुणावर करून यातलं गांभीर्य कमी नाही करायचंय. मी म्हणूनच CP साहेबांना, नाशिकच्या CP साहेबांना, माननीय कर्णिक साहेबांना भेटले. म्हणूनच मी SITच्या तेजस्विनी सातपुतेंना भेटले. मी खराताच्या घरी नाही गेले हो. मी काय करणार आहे तिथं जाऊन? मी तपास करणार आहे का? मी देणार आहे करणार हे होणार आहे का? त्याच्यामुळे काही लोक राजकारणात समाजात आहे की अशा वृत्तींना खत पाणी घालणे, ब्लॅकमेलिंग करणे, खंडणी वसूल करणे, अशा लोकांवरचा सुद्धा तपास होऊन त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे.